रेखेची प्रार्थना म्हणून सूर्य नाडीला ॲक्टिवेट करून आपण पाण्याच्या ग्लासवर रेखेचे चिन्ह काढत आहोत। आता तुम्ही बीजमंत्र ऑलरेडी काढून घेतलेले आहेत पाण्याच्या ग्लासवर। आता अँटी क्लॉकवाईज चोकुरे काढायचे, चोकुरे चोकुरे चोकुरे। मग त्याच्यानंतर पूर्ण लक्ष देऊन डिस्टन्सचं चिन्ह काढायला घ्यायचे। हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन। मग हार्मणीचं चिन्ह काढायला घ्या। सेहेकी सेहेकी सेहेकी। रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी काढायचे। हार्टचं चिन्ह काढायला घ्या। हार्थ हार्थ हार्थ। आणि मास्टर जे आहेत त्या मास्टर्सनी काढायचं आहे मास्टर्सचं सिम्बॉल। डायक्योमो डायक्योमो डायक्योमो। दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा। परत आपला एकदा उच्छ्वास चेक करा। बघा सूर्य नाडी आपली ॲक्टिवेट झालेली आहे। पाण्याच्या ग्लासवर तुम्ही हात ठेवायचे। रेकीची 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची। प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे खूप आभार मानायचे। सूर्य नाडीचे, सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे। आत्ता या क्षणाला मी निर्विचार आहे, माझा कोणावरही राग नाही, मी कशाचीही चिंता करत नाहीये, माझं काम मी अगदी लक्षपूर्वक करत आहे। आत्तापर्यंत आयुष्यामध्ये मला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे। माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे, त्याचबरोबर इतरांवर माझं प्रेम आहे। या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे आणि माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे। प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार। दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे। एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर म्हणजे पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे आहेत। अलगद डोळे मिटून घ्या। पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे। आता आपल्या कल्पनेमधून या ब्रह्मांडाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे। या ब्रह्मांडामध्ये असलेल्या विविध शक्ती, या विविध शक्तींमध्ये आहे बघा दिव्य शक्ती म्हणजे ही पृथ्वी, सूर्यग्रह, चंद्रग्रह यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार करायचा आहे। प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय दिव्य शक्तींचे खूप आभार मानायचे। देवत्व असलेले पृथ्वी ग्रह, सूर्यग्रह, चंद्रग्रह जे आपल्याला रोज दिसत आहेत, अनादी कालापासून त्यांचे अस्तित्व आहे। या पवित्र ग्रहांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे। आपली इच्छा आपण या ब्रह्मांडाला सांगत आहोत। बघा पवित्र असा दिवस 1111 पोर्टल। बघा या सुंदर दिवसाचे आपण साक्षीदार आहोत। आता आपल्या बंद डोळ्यांमधून 1111 4 वेळेला बघण्याचा प्रयत्न करा। 1 नंबर जो आहे सूर्यग्रहाशी संबंधित, सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे। ओम ह्राम ह्रीम रोम ह्रैम रोम रहा। मित्र रवी, सूर्य भानु, खगपोषण, हिरण्यगर्भ, मरीचादित्य, सवित्रार्क, भास्करेभ्यो नमो नमः। बघा ज्या ग्रहाद्वारे ही पूर्ण सजीव निर्जीव सृष्टी सुरू आहे, त्या सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे।
मूलाधार चक्राची अधिदेवता गणपती बाप्पा, आपले लाडके बाप्पा या चक्रावर विराजमान झालेले आहेत. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. पृथ्वी तत्वाप्रमाणे आपले विचार एकदम सक्षम झालेले आहेत. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीद्वारे आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे. या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे सूर्य नाडीद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे. तेजाची देवता सूर्यनारायण, ज्यांच्या आशीर्वादाने आपले दोन्ही सक्षम मेंदू अगदी व्यवस्थितरित्या काम करत आहे. तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार मानायचे. आपण सगळेजण ग्रेट रेकी प्रॅक्टिशनर आहोत. सगळ्या रेकी गुरूंचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु महाराज यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. चैतन्य रूपी हा अवतार, या कलियुगामधले त्यांचे विविध अवतार, श्रीपाद श्री वल्लभ महाराज, नरसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ, अंशरूपी अवतार साईबाबा, गजानन महाराज आणि त्याचबरोबर शंकर महाराज यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. या कलियुगामध्ये त्यांची प्रचिती आपल्याला येत आहे. त्यांच्या ह्या विविध अवतारांशी आपण एकरूप होत आहोत. प्रत्येक श्वास महत्वाचा, प्रत्येक क्षण खूप महत्वाचा. या ईश्वरी तत्वावर आपला पूर्ण विश्वास. कल्पना करायची आहे, ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. या ब्रह्मांडातील सगळ्या शक्तींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. या ब्रह्मांडातील विविध शक्तींशी, परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. आपण एक दिव्यात्मा आहोत. आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास. प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत. या कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ असलेले कर्म, सातत्याने नामस्मरण, अन्नदान, द्रव्यदान, अतिशय तल्लख बुद्धीद्वारे आपण करत आहोत. त्याद्वारे ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे, शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. पृथ्वी तत्व स्वरूपामधील शरीरातला अस्थि धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे. पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. आपला प्रत्येक अवयव, त्याला सातत्याने आपण रोज ऊर्जा देत आहोत. रक्तधातू म्हणजे रक्ताच्या प्रत्येक थेंबाला बंद डोळ्यांमधून बघण्याचा प्रयत्न करा. आज ह्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये तुम्ही 1111 हा नंबर बघण्याचा प्रयत्न करा. या ब्रह्मांडाशी संबंधित असलेला हा नंबर, ज्याला एंजल नंबर म्हणण्यात येते, मिरर इमेज म्हणण्यात येते. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीशी संबंधित असलेला हा नंबर, याला आपण बंद डोळ्यांमधून बघत आहोत. या एंजल नंबरशी आपण एकरूप होत आहोत.
आपली एकच अशी इच्छा या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीद्वारे आपण पूर्ण करत आहोत. आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास. आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. भविष्यातल्या सगळ्या संकल्पना आपल्या स्पष्ट झालेल्या आहेत. आपली आंतरिक ऊर्जा वाढलेली आहे. मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. पृथ्वी तत्वरूपी आपला दृढ निश्चय झालेला आहे. आपला दृढ विश्वास या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीवर, त्याद्वारे आपली इच्छा पूर्ण होत आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या आपण एकदम सक्षम झालेलो आहोत. आयुष्यातलं प्रत्येक ध्येय आपण प्राप्त करत आहोत. खूप आभार मानायचे या दिव्य ब्रह्मांडीय शक्तीचे. बीजमंत्रांद्वारे कल्पनेमधून लाल प्रकाश या चक्रावर बघायचा आहे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय. लम वम शम शम सम आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास. सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत. आपले ध्येय आपण प्राप्त केलेले आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा, प्रत्येक श्वास खूप महत्त्वाचा. प्रत्येक श्वासाला आपण आज्ञा दिलेली आहे. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीला आपण आज्ञा दिलेली आहे की आपली प्रत्येक इच्छा आपण सकारात्मक ऊर्जेद्वारे पूर्ण करत आहोत. त्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला सात्विक लहरी आहेत. कल्पनेमधून सुंदर असे तुपाचे निरांजन बघण्याचा प्रयत्न करा. सुंदर अशा त्या निरांजनामध्ये असलेली पवित्र ज्योत बघण्याचा प्रयत्न करा. ती पवित्र ज्योत म्हणजे आपल्या आतमध्ये असलेल्या पवित्र आत्म्याशी संबंधित. आपण ज्योती स्वरूपामधील एक पवित्र आत्मा, शुद्ध आत्मा. हा शुद्ध आत्मा आता आपल्या स्वतःला शून्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. आपण ह्या जगामध्ये काहीही घेऊन आलेलो नाही आणि काहीही घेऊन जाणार नाही आहे. घेऊन जाणार आहोत फक्त चांगले आशीर्वाद. आपण शून्य आहोत ही कल्पना आपली एकदम दृढ झालेली आहे. या शून्यामध्ये स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार मानायचे गणपती बाप्पांचे. आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे. आता सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. या पवित्र धरणी मातेवर असलेल्या पवित्र नद्या, त्याच्यामधल्या पवित्र नद्या गंगा आणि देवी नर्मदा, एक अशा नद्या
की ज्यांच्यामध्ये असलेल्या जलतत्वाद्वारे आपण प्रोक्षण करत आहोत. कळत न कळत जी काही कर्म आपल्याकडनं घडलेली आहे त्यांना धुवून टाकण्याची शक्ती या जलामध्ये आहे. त्या जलाद्वारे आपण आता पवित्र झालेलो आहोत. खूप आभार गंगा नदीचे, नर्मदा मैयाचे. गंगा ह्या पवित्र नदीचे खूप आभार, नर्मदा मैयाचे खूप आभार. नमामि देवी नर्मदा आणि नमामि देवी गंगा. इतर सगळ्या पवित्र नद्या त्यांचे खूप आभार, ज्यांचा संबंध आहे शरीरातल्या जलतत्वाशी. ज्याप्रमाणे या जलामध्ये अशी शक्ती आहे, या मनुष्य जन्मामध्ये घडलेल्या कुकर्मांना धुवून टाकण्याची, त्याप्रमाणे शरीरातल्या जलतत्वाचा संबंध, शरीरामधले नको असलेले विचार पूर्णपणे गळून पडलेले आहेत आणि विसर्जन क्रियेद्वारे शरीरातले विजातीय पदार्थ बाहेर फेकल्या गेलेले आहेत. पूर्ण शुद्धता अंतर्मनाची, बाह्य शरीराची. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, चंद्रग्रहाला आज्ञाचक्रातनं बघायचे. ओम सोम सोमाय नमः. चंद्रग्रहाद्वारे आपले अंतर्मन एकदम शांत झालेले आहे. फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहेत. खूप आभार मानायचे चांगल्या विचारांचे, शांत मनाचे. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. विविध नाते संबंधांशी संबंधित असलेले हे चक्र भावनिक दृष्ट्या आपण सक्षम झालेलो आहोत. आपल्याद्वारे आपण इतरांचे कल्याण करत आहोत. सगळ्या नाते संबंधांचे खूप आभार. आपल्या स्वतःचे खूप आभार. बीजमंत्रांद्वारे वम या चक्राच्या अधिदेवता ब्रह्मदेव, वरुण देवता यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे बम मम भम यम रम लम भावनिक दृष्ट्या आपण एकदम सक्षम झालेलो आहोत. मातृत्व आणि पितृत्व ज्याचा संबंध आहे स्वाधिष्ठान चक्राशी. खूप आभार मानायचे आपल्या आई वडिलांचे, ज्यांच्याद्वारे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे, ज्यांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत. खूप आभार आपल्या आई वडिलांचे. प्रत्येक क्षणाला आपल्या मुलांचे खूप आभार मानायचे, ज्यांच्यामुळे आपल्याला मातृत्व पितृत्व मिळालेले आहे. कल्पना करा त्यांना भरभरून आशीर्वाद आपण देत आहोत. रक्ताचे प्रत्येक नाते, आपली बहीण भावंड, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे खूप आभार मानायचे. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा, प्रत्येकाचे खूप आभार.
सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. सूर्यग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे. या चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे या आयुष्यामध्ये आपल्याला यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य याची प्राप्ती होत आहे. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. डोकं टेकवून श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. भरभरून ऐश्वर्य प्राप्ती आपल्याला झालेली आहे. खूप आभार मानायचे या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे. अगणित तत्व अगदी व्यवस्थितरित्या काम करत आहे. अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत, ज्याद्वारे निरोगी आयुष्य आपल्याला प्राप्त झालेले आहे. कल्पनेमधून रेखेची चिन्ह या चक्रावर काढायची आहेत. चोकुरे चोकुरे चोकुरे. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. सेहेकी सेहेकी सेहेकी. पूर्ण संतुलन आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहे. हार्थ हार्थ हार्थ. आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे, त्यामुळे आपण विचारपूर्वकच अन्न ग्रहण करत आहोत. निरोगी आयुष्य आपल्याला प्राप्त झालेले आहे. रेकी मास्टरच्या चिन्हामध्ये स्वतःला बघायचंय. आपण ग्रेट रेकी मास्टर आहोत, ग्रँड मास्टर आहोत. आपल्याद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे प्रत्येक क्षणाला बीजमंत्रांद्वारे. राम डम धम नम तम थम दम घम नम पम फम. प्रत्येक अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे. शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. पृथ्वी तत्वरूपी या शिवलिंगाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे, ज्याद्वारे शरीरातला पंचकोश व्यवस्थित काम करत आहे, त्याच्यावर आधारित आहे. बघा, पंचतत्व आणि पंचकोश ज्याचा संबंध आहे या पवित्र मनुष्य योनीशी. 5 ही संख्या आहे पंचतत्वाची, ज्याचा संबंध आहे आपल्या हातांशी आणि पायांशी. आणि पंचकोश या शरीराशी संबंधित असे मिळून 10
आणि आपला पवित्र आत्मा म्हणजे 11वा, ज्याचा संबंध आहे 1111 या नंबरशी खूप आभार मानायचे. या पवित्र मनुष्य जन्माचे आपण खूप भाग्यवान आहोत. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने. आपला पूर्ण विश्वास या शिवशक्तीवर, शिवशक्तीचे उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी, जे वायू तत्वाच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत, ज्याद्वारे प्राणवायू, अपान वायू, समान वायू, व्यान वायू, उदान वायू, ज्यांचे कार्य सुरळीतपणे आहे. खूप आभार मानायचे ह्या वायूंचे, हनुमानजींचे खूप आभार मानायचे. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम, जय जय राम. ज्या ठिकाणी राम नाम त्या ठिकाणी चिरंजीवी असलेले हनुमानजी आपल्याला त्यांची असण्याची प्रचिती देत आहेत. उठता बसता सातत्याने आपण रामनाम घेत आहोत, ज्याद्वारे रामनामाशी आपण एकरूप होत आहोत. या पवित्र मनुष्य जन्माचे कल्याण आपण करत आहोत. श्री शिवाय नमस्तुभ्यम. वायू तत्वरूपी श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे. शक्तीची देवता, युक्तीची देवता, ज्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे यम कम खम गम घम चम छम जम झम टम ठम ठम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठुनामाद्वारे बघा आपल्या हृदयामध्ये सूक्ष्म हालचाली होत आहे. दिवसेंदिवस आपले अनाहत चक्र उत्तमरित्या काम करत आहे. जणू साक्षात पांडुरंगांनी सांगून ठेवलं आहे की विठुनामाद्वारे आपली आंतरिक ऊर्जा वाढलेली आहे, हृदयाची कार्यक्षमता वाढलेली आहे. कल्पनेमधून या चक्रावर हार्टचं चिन्ह काढायचंय, प्रेमाचे चिन्ह, हार्टचं चिन्ह. जेव्हा सातत्याने आपण सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करतो, त्याद्वारे शिवतत्वाशी आपण आता एकरूप झालेलो आहोत. प्रेमाचे प्रतीक असलेले आपले हृदय, सातत्याने आपण सगळ्यांचा चांगल्याचा, कल्याणाचा विचार करत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम आणि चांगल्या हृदयाचे. यमद्वारे यम आतापर्यंत आपण खूप विचार करून आपल्या हृदयाला त्रास दिला. याच्या पुढे सातत्याने आपण चांगलेच विचार करत आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण होते, हा विचार आपला एकदम दृढ झालेला आहे. आपल्याला माहिती नाहीये की आपल्याकडे किती श्वास आहे,
प्रत्येक श्वासाचे खूप आभार. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आपले हृदय अगदी उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार मानायचे. प्रेमाचे स्वरूप असलेल्या आपल्या हृदयाचे सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले हे चक्र, या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या आपण एकदम सक्षम झालेलो आहोत. बंद डोळ्यांमधून आकाशाला बघण्याचा प्रयत्न करा. आकाशाप्रमाणे उच्च विचार आपले झालेले आहेत. त्याप्रमाणेच वागणे आणि त्याप्रमाणेच आपण बोलणे करत आहोत. आंतरिक ऊर्जा, बाह्य ऊर्जा आपल्याला वाढलेली आहे. साक्षात देवी सरस्वतींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. खूप आभार मानायचे. विशुद्ध चक्राचे, प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे, सगळ्या ज्ञानेंद्रियांचे, कर्मेंद्रियांचे खूप आभार. पवित्र आत्म्याचे खूप आभार. बीजमंत्रांद्वारे हम भरभरून द्रव्यदान, अन्नदान, ज्ञानदान आपल्याकडनं होत आहे. आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी आपण इतरांना सांगत आहोत. खूप आभार या वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे. ब्रह्मांडातील सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. आपण खूप भाग्यवान आहोत. भगवंताचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. जी ऊर्जा आपल्या हातातनं वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. एक दिव्य गर्द निळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र, ज्याचा संबंध आहे परमतत्वाशी, शिवतत्वाशी. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळ्या रेखी गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. बंद डोळ्यांमधून त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर मिकाओ सुई, सगळे मास्टर्स, वासंतीताई यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज, दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु, श्री स्वामी समर्थ, शंकर महाराज, सगळ्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे
हम क्षम आंतरिक शक्तीशी, इंट्युशनशी संबंधित असलेले हे चक्र बऱ्याच गोष्टी आपल्याला अगोदरच कळायला लागलेल्या आहेत. जणू या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे, शिवतत्वाचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. उत्तम श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र याचं श्रवण आपण करत आहोत. प्रभावी स्तोत्र जे सूर्यनारायणांशी संबंधित आहे. आदित्य हृदय स्तोत्र ज्याद्वारे आपले शरीर निरोगी झालेले आहे. रोज आपण आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करत आहोत. सूर्यनारायणांना आपण अर्घ्य देत आहोत. सूर्य नमस्कार जे त्यांना अतिशय प्रिय आहेत ते आपण घालत आहोत. त्याद्वारे सूर्यनारायणांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण शक्तीचे. ओम द्वारे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. दिव्य जांभळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे. या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे प्रवेशद्वार आपल्या टाळूच्या ठिकाणी आहे, जिथून भरभरून ऊर्जा आतमध्ये येत आहे. आंतरिक शक्ती आपली वाढलेली आहे. खूप आभार मानायचे या दिव्य ब्रह्मांडीय शक्तीचे. ओम द्वारे मी तोच पवित्र आत्मा आहे. मी तोच पवित्र आत्मा आहे. मी तोच पवित्र आत्मा आहे. सातत्याने आपण स्वतःला सांगत आहोत की मी एक पवित्र आत्मा आहे. मी पवित्र आत्मा आहे. आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे. या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपले कल्याणच झालेले आहे. खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे, या क्षणाचे. 11-11 या पोर्टलचे खूप आभार मानायचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. आपल्या स्वतःला नमस्कार करा. 11-11 या नंबरमध्ये आपल्या स्वतःला सूक्ष्म स्वरूपामध्ये बघा. पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश जे व्यवस्थित काम करत आहे, ज्याच्यावर आधारित आहे आपला पंचकोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोशामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आनंदमय कोश भरभरून अध्यात्माची प्रचिती आपल्याला येत आहे. विविध धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत. खूप आभार मानायचे सक्षम पंचतत्वाचे, पंचकोशाचे.
आणि आपल्या पवित्र आत्म्याचे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. लख अशा पिवळ्या प्रकाशामध्ये, सूर्यप्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा. सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत. सुंदर असा सोनेरी पिवळा प्रकाश आपल्या पूर्ण शरीरावर पडलेला आहे. बंद डोळ्यांमधून इन्फिनिटीचे चिन्ह म्हणजे इंग्लिश मधला 8 आकडा, त्याच्यामध्ये स्वतःला बघा. भरभरून इन्फायनाइट सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होत आहेत. बघा, या इन्फायनाइट चिन्हामध्ये स्वतःला बघा. भरभरून आपण ऐश्वर्य प्राप्त केलेले आहे. भरभरून इन्फायनाइट दृष्ट्या आपल्याकडनं दान धर्म होत आहे. साक्षात देवी सरस्वतींचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत. त्याद्वारे श्री महालक्ष्मींचे भरभरून आशीर्वाद आपल्याकडे येत आहेत. काली मातेला आज्ञाचक्रातनं बघायचंय. सगळ्या नकारात्मक ऊर्जा काली मातेच्या कृपा आशीर्वादामुळे नष्ट झालेल्या आहेत. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या शिवशक्तीमध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत. सावकाश दोन्ही हात डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे. 1111 या नंबरमध्ये स्वतःला बघा. या नंबरचे खूप आभार. सूर्यनारायणांचे खूप आभार. या ब्रह्मांडीय दिव्य सगळ्या शक्तींचे खूप आभार मानायचे. या क्षणाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. या पवित्र दिवसाचे खूप आभार. आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. रेकी ध्यानाद्वारे आपण सगळ्या गोष्टी प्राप्त केलेल्या आहेत. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर. लम काढा, वम काढा, रम काढा, यम काढा, हम काढा आणि चोकुरे काढा. चोकुरे, चोकुरे, चोकुरे. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचा आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे आणि आपल्याद्वारे आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला मिळत आहे. खूप आभार मानायचे या दैवी ब्रह्मांडीय शक्तींचे प्रत्येक क्षणाला.